हा अनुभव मी माझ्या मामांकडून ऐकलाय. पात्र व स्थळांची नावे बदलण्यात आली आहेत. तर ते हिवाळ्याचे दिवस होते. तरीही थंडी फारशी काही पडली नव्हती. शैलेश सहपरिवार त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला निघाला होता. त्या गावी जायला रात्रीची एकच बस होती. कंडक्टरने घंटी वाजवली आणि बस सुटली. तसा सुस्कारा टाकत सुनंदा म्हणजे शैलेशची बायको म्हणाली, सुटली रे देवा बस. आणि इकडे मुलांची भांडणं सुरू झाली की खिडकीजवळ कोण बसणार. तशी सुनंदा त्यांच्यावर ओरडली, मोनू, राणी, झालं का सुरू तुमचं लगेच? गप्प बसा नाही तर फटकेच खाल. राणी मोठी होती, 8 वर्षांची, आणि मोनू 6 वर्षांचा. शैलेश मोबाईल खिशात ठेवत मुलांना म्हणाला, दंगा करायचा नाही हा. बाहेरून हवा आत येत होती, त्यामुळे शैलेशने खिडकी लावून घेतली होती. तशी दोन्ही मुलं गप्प बसली. तर असा हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू होता. राणी तिच्या बाबांजवळ खिडकीतून बाहेर बघत होती. तिची आई आणि भाऊ मात्र झोपी गेले होते. राणीच्या मनात अनेक विचार नाचू लागले. ही झाडं, चांदोबा आपल्या सोबतच धावत असतील का? पण अंधारामुळे तिला ते सगळं भेसूर वाटू लागलं होतं. ती झाडं आता त्या गडद अंधारात तिला आणखीनच भयावह वाटू लागली होती. तो ढगाआड लपणारा चंद्र भूतांच्या सिरियलमध्ये दाखवतात तसाच दिसत होता. आता नक्कीच भूत मला पकडून नेणार अशी धास्ती तिच्या मनात घर करू लागली. तशीच ती तिच्या बाबांच्या कुशीत शिरली आणि विचार करतच झोपी गेली. रात्रीच्या प्रवासामुळे बरेच जण झोपी गेले होते. शैलेश मात्र जागाच होता. हात समोर करत त्याने घड्याळात बघितले तर रात्रीचे 1:15 वाजले होते. घड्याळावरून त्याची नजर हटत नव्हती. तोच काहीतरी मोठा आवाज झाला आणि सगळेच एका जबरदस्त धक्क्याने जागे झाले. 2-4 लहान मुलं आवाज ऐकून रडायलाच लागली आणि काय झाले म्हणत गोंधळ करू लागली. बस जागेवरच थांबली. लगेच कंडक्टरने खाली उतरून बघितले. त्याच्यासोबत काही प्रवासीसुद्धा उतरले. बसला चौफेर प्रदक्षिणा घातल्यावर कंडक्टरने ड्रायव्हरला दारातून आवाज दिला, ओ ड्रायव्हर, जरा बाहेर या की. तोंडात तंबाखू भरत आणि हात झटकत ड्रायव्हर बाहेर आला. मागे जाऊन पाहतो तर काय, बसचे टायर पंक्चर झालेले. चाक पंक्चर झालंय, गाडी पुढे जाणार नाही. इतक्या रात्रीची दुरुस्ती बी होणार नाही. तेव्हा सर्वांनी आपापली सोय करावी. ते ऐकून सर्व प्रवाशांच्या कपाळावर आठ्या पडल्या. शैलेश लगेच ड्रायव्हरवर ओरडला, एवढ्या निर्जन रस्त्यावर लहान लेकरे बाळे बायका घेऊन जायचं कुठे आम्ही? काहीतरी बंदोबस्त करा. त्यावर ड्रायव्हर उत्तरला, आम्हाला काय खूळ लागलाय काय असं करायला? समजून घ्या की हो जरा. हा रस्ता बघा, पुढं जाऊन हायवेला मिळतो. तिथून वाहनांना कमी नाही. तसेच ड्रायव्हर आणि एसटीला शिव्या घालीत लोक आपलं सामान सुमान घेऊन गाडी बाहेर पडले आणि हायवेच्या दिशेनं जाऊ लागले. शैलेश आणि सुनंदाचा नाईलाज होता. मोनू झोपूनच होता. त्याला शैलेशने कडेवर घेतले. हातात अवजड बॅग्स घेऊन दोघे कसेबसे चालत होते. राणी देखील आईचा हात धरून चालू लागली. हायवे फारसा लांब नव्हताच. तेवढ्यात रस्त्यावरील 2 फाटे ओलांडताच त्यांना हायवे मिळाला आणि सर्वजण तेथे पोहोचले. पण आता थंडी खूप वाढली होती. वाहनांची ये-जा सुरू होती. शैलेशने घड्याळ पाहिले तर रात्रीचे 1:30 वाजले होते आणि ज्याला जे वाहन भेटेल त्यात बसून ते जात होते. शेवटी शैलेशने हात करून एका टेम्पोला थांबवले. तो मुलगा 24 वयाचा होता. शैलेश त्याला म्हणाला, बाबा रे,
इथं कुठे जवळपास गाव असेल तर सोड आम्हाला तिथपर्यंत. खांद्यावर मूल हातात एक जड बॅग आणि सुनंदाजवळ देखील तेवढीच वजनाची बॅग आणि एका हातात झोपेला आलेली राणी. सगळे त्या मुलाने एक वेळ पाहिले आणि म्हणाला, या भाऊ बसा आणि आणा ते सामान इकडं. सामान ठेवून सगळेजण टेम्पोत बसले आणि सुनंदा शैलेशला म्हणाली, हे कुठं येऊन अडकलोय आपण. ती फार धास्तावली होती. कसल्या तरी तंद्रीतून बाहेर पडत शैलेश म्हणाला, अगं अगं मोनूला ताप चढलाय ग. सुनंदाने लगेच त्याला जवळ घेतले आणि शॉलने झाकले. थंडीमुळे असेल हो, आता कसे करायचे. सुनंदा शैलेशला म्हणाली. राणी तिच्या आईच्या मांडीवर तशीच झोपून गेली होती. शैलेश राणीला देखील हात लावत म्हणाला, राणीला नाही आहे ना ताप. असे म्हणताच तो उद्गारला, जवळच्या गावात गेल्यास बघू काहीतरी. त्यांचे बोलणे तो मुलगा शांतपणे ऐकत होता. समोर गाडी चालवत तो म्हणाला, जवळच एक डॉक्टर आहे समोरच्या पाड्यावर, थांबवू का गाडी. तसे सुनंदा म्हणाली, फार उपकार होतील हो दादा तुमचे. त्यावर तो मुलगा म्हणाला, ताई दागदागिने जपून ठेवा, चोरटे फार वावरतात इकडे. सुनंदा आणि शैलेश थोडे चरकलेच आणि सुनंदाने दागिने शैलेशकडे दिले. त्यावर तो मुलगा म्हणाला, गाडी फेल पडली ना फाट्यावर तुमची. तुम्हाला कसं माहीत. शैलेशने आश्चर्याने त्या मुलाला विचारले. तो मुलगा म्हणाला, नेहमीचंच आहे बघा, तो स्पॉटच आहे तसा. शैलेश आणि सुनंदा दोघे एकमेकांकडे बघू लागले, पण शांतच बसले. अनेक वाईट साईट विचार दोघांच्याही मनात घोळत होते. अचानक टेम्पो थांबला व दोघेही भानावर आले. रस्त्याच्या कडेला तो टेम्पो उभा करून तो मुलगा खाली उतरला. तिथून एक पायवाट गेली होती. डॉक्टर घेऊन येतो असे सांगून तो मुलगा त्या पायवाटेने निघून गेला. इकडे हायवे सगळा सामसूम होता. काळं कुत्रं देखील दिसत नव्हते आणि वाहन ते तर अजिबात नाही. अर्धा पाऊण तास उलटून गेला तरीसुद्धा तो मुलगा आला नाही. दोघंही विचारात पडले, आता काय करायचं. मग त्यांनी ठरवले की तो ज्या दिशेस गेला आहे आपण देखील त्याच्या मागोमाग जाऊयात. पायवाट आहे म्हणजे नक्कीच वस्ती देखील असणार. राणीला शैलेशने आणि मोनूला सुनंदाने कडेवर घेतले आणि ते निघाले. थंडी बरीच वाढली होती. त्या वाटेने आत गेल्यास शैलेशला समजले की आपण फसलोय. तिथं कुठलेच गाव नव्हते. होतं ते फक्त एक घनदाट जंगल. आजूबाजूस गर्द झाडी आणि वेली. तसाच तो सुनंदाला म्हणाला, अगं इथे डॉक्टर वगैरे नाहीये, इथे धोका आहे, चल परत. कपाळावर आट्या पाडत मोनूला कडेवर घेऊन सुनंदा त्याच्यासोबत चालू लागली. भयान शांतता तेथे पसरली होती आणि कोल्हे कुईही ऐकू येत होती. कुठून तरी पानांमधून सळसळ होत होती. दोघांचीही पाचावर धारण बसली होती. थोडेसे चालत चालत शैलेशला जाणवले की ही तीच जागा होती जिथं आपण 10 मिनिटांपूर्वी आलो होतो. शैलेशला सर्व समजले की ते चुकले होते. रस्ता भटकले होते आणि त्याच जागेवर फिरून येत होते. त्याने सुनंदाला सांगितले. सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले. शैलेश तिला आधार देत म्हणाला, अगं घाबरू नकोस, सापडेलच बाहेरचा रस्ता. असे म्हणत तो सरळ जाऊ लागला की एका करड्या आवाजात त्यांना ऐकू आले, थांबा तिथेच. कुठं निघालात. सुनंदा आणि शैलेश तिथेच थबकले. वडाच्या झाडामागून एक माणूस चालत येत होता. हळूहळू तो जवळ आला तशी सुनंदा घाबरून शैलेशच्या मागे लपली. तो माणूस समोर आला. दिसायला साधारण वय जवळपास 45 असेल आणि कपडे जरा मळकट होते. शैलेश काही बोलणार इतक्यात तो बोलला,
इतक्या रातचं लेकरा बाळ आणि बाईसंग इथं काय करून राहिला भाऊ? धोका असतो जंगलात. त्याच्या त्या शब्दांनी शैलेशला हायसं वाटले. घडलेला प्रकार त्याने त्या माणसाला सांगितला. असं वय तर रस्ता सापडत नाही वय. पाडा तर हाय इथं, पण तुम्हाला गवसणार नाही. मी पाड्यावरचाच माणूस हाय. चला माझ्या मागणं. शैलेशचा नाईलाज होता, तरी ते दोघेही त्याच्या मागे मागे चालू लागले. पण तुम्ही इथं काय करताय? शैलेशने त्या माणसाला विचारले. त्यावर तो माणूस म्हणाला, तुम्हाला बी इथंच आणून सोडलंय वय त्या टेम्पोवाल्यानं. असंच करतो बघा तो रातीला, आणि तुमच्यासारख्यांना मदत करतो. त्यावर संशयाने शैलेश म्हणाला, म्हणजे? त्यावर तो माणूस म्हणाला, तो टेम्पो नव्हे, तो चकवा आहे, चकवा. तो माणूस गंभीर आणि दबक्या आवाजात सुनंदा आणि शैलेशकडे पाहत म्हणाला, लय दिवसांपूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता बघा, तिथं त्या जागेवर. तेव्हापासून तो लोकांसनी दिसतो आणि इथं आणून सोडतो. मला बी आणून सोडलं होतं इथंच. आणि असे म्हणत तो माणूस जरा विद्रूप हसला. बस. सुनंदाच्या अंगावर सरसरून काठा उभा राहिला. त्यांना कळले होते की आपण एका अमानवीय शक्तीबरोबर आहोत. हे आठवून त्या दोघांचं अंग थरथर कापू लागलं. हे कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी घोळ आहे. शैलेश पूर्णपणे सावध झाला. तो माणूस पुढे चालतच होता आणि चालता चालताच तो अचानक थांबला. ती बघा माझी झोपडी. झाडातून बोट दाखवत इशारा करत त्याने सांगितले. कंदिलाचा प्रकाश आता थोडा दिसू लागला होता. सुनंदाला जरा हायसं वाटलं. तो माणूस म्हणाला, मी आता 5 मिनिटातच येतो बरं का भाऊ. आणि जो गेला तो परत आलाच नाही. 15 मिनिटे, 20 मिनिटे उलटून गेली. त्यावर वैतागून शैलेश म्हणाला, कुठे गेला असेल हा? चल सुनंदा, आपण जाऊन बघूयात. आणि हळूहळू दोघांनी मुलांना कडेवर घेतले व त्या झोपडीच्या दिशेनं जाऊ लागले. कंदिलाचा प्रकाश बाहेर पडत होता. शैलेशने 2 वेळा आवाज दिला, पण आतून काहीच उत्तर आले नाही. मग शैलेशने झोपडीचे दार हळूच आत ढकलून उघडले, तर समोर असलेले दृश्य पाहून त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडणे अशक्य होते. काळे कपडे घालून लांब पांढरे केस असलेली एक बाई पाठमोरी बसली होती. ती मोठमोठ्याने मंत्र म्हणत होती. मान गरागरा फिरवत हातवारे करीत ती मंत्र म्हणत होती. तिच्या आजूबाजूला हळद कुंकू पसरले होते. लिंब, काळ्या बाहुल्या. एका मानवी कवटीवर हळद कुंकू अशा प्रकारे ओतले होते की जणू काही रक्त सांडले आहे. आणि समोर ती राक्षसी प्रतिकृती असलेली बाई त्या सर्वांची पूजा करीत होती. डोळे विस्पारून शैलेश ते सर्व पाहत होता. ते भयंकर दृश्य बघून सुनंदा तर मटकन मोनूला घेऊन खालीच बसली. कसेबसे राणीला खाली ठेवत त्याने सुनंदाला सावरले. भीतीपोटी तिच्या तोंडून आवाज फुटत नव्हता, पण ती ओरडेल या भीतीने शैलेशने तिचे तोंड दाबून ठेवले आणि शांत हो सुनू असे म्हणत तिला समजावले व दोघेही बाहेर आले. दम टाकत सुनंदा शांत झाली. तो माणूस तर तिथे कुठेच दिसत नव्हता. तोच शैलेशने मागे वळून पाहिले तर राणी तिथे नव्हती. शैलेश गांगरला आणि त्याने इकडे तिकडे पाहिले तर येवलूशी राणी त्याला आतमध्ये दिसली, त्या बाईजवळच. हा काही साधासुधा प्रकार नाही असे सुनंदाला म्हणत नकळत शैलेश आत गेला. त्या बाईने शैलेशकडे मागे वळून पाहिले. तिच्या माथी कुंकू भरलेले होते. गळ्यात विचित्र माळा होत्या. शैलेश तडकच आत गेला आणि त्या बाईला दरडावून म्हणाला, ए, कोण आहेस तू? काय करतेस हे? सोड माझ्या मुलीला. असे म्हणताच ती बाई विद्रूपरित्या हसली आणि म्हणाली, मुडद्या, टोकलंस तू माझ्या पूजेला. आता मी सोडणार नाही तुला. ती अत्यंत वृद्ध होती, जवळपास 80 ते 90 वर्षांची. ती उठेपर्यंत
शैलेशने चपळाईने राणीला उचलून आपल्याकडे घेतले आणि तो बाहेर जाऊ लागला. लगेचच त्या बाईने एक काठी जोरात शैलेशच्या पाठीवर हाणली. शैलेश विव्हळला, पण लगेच सावरलाही. प्रसंगावधान ठेवत त्याने लगेच ती काठी म्हातारी जवळून हिसकावून घेतली आणि तिच्या डोक्यावर एक जोरदार प्रहार केला. तशी ती म्हातारी जमिनीवर पडली. तिच्या डोक्यातून रक्त वाहून ते चेहऱ्यावर येऊ लागले. तशी ती आणखीनच भयानक दिसू लागली. शैलेशने हातातील काठी खाली फेकली तरी देखील ती म्हातारी उठून पाहू लागली होती. सरपटत सरपटत त्यांच्याकडे येऊ लागली आणि बळी बळी असे जोरजोरात ओरडू लागली. शैलेशने बाहेर येऊन झोपडीचे दार घट्ट लावले. सुनंदा तर बेशुद्ध पडली होती. राणी झोपेतून उठून बघू लागली. तिला काही कळत नव्हते, पण आपल्या आईकडे पाहून ती रडू लागली. बाबा, काय झाले आईला? शैलेशने गाठोड्यातून पाणी काढले आणि बॉटल सुनंदावर ओतली. तशी ती हडबडून दचकून जागी झाली. रडत रडत ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण तोंडातून शब्द फुटेना. शैलेशने मोनूला जवळ घेतले. राणीकडे बघून तो म्हणाला, बेटा, आपल्याला धावायचं आहे ग, नाहीतर आपण नाही वाचणार बाळा, कळालं तुला? छोटीशी राणी तिने बाबांचा हात धरला आणि दुसऱ्या हातात सुनंदाचा आणि मोनूला त्याने दुपट्ट्याने करकचून पाठीला बांधले. सुनंदाला त्याने जबरदस्तीने उठवले आणि म्हणाला, सुनंदा, तुला आपल्या मुलांची शपथ आहे, सावर स्वतःला आणि धाव. तोवर ती म्हातारी दाराजवळ येऊन ठेपली आणि बळी बळी तिचा असा एकच हुंकार सर्वत्र घुमला आणि ती दार मोठमोठ्याने ठोठावू लागली. तसेच हे तिघेही आपला जीव मुठीत घेऊन धावू लागले. मिळेल त्या वाटेने पळण्याचा प्रयत्न करू लागले. पाठीमागून भयंकर आवाज त्यांचा पाठलाग करत होता. राणी भीतीपोटी रडू लागली होती. सुनंदाने लगेच तिला कडेवर घेतले आणि शैलेशचा हात हातात धरून ती धडपडत पळू लागली होती. बऱ्याच अंतरावर गेल्यास ते आवाज येणे बंद झाले. दोघेही दम टाकत तेथे थांबले. पहाटेचे 4 वाजले होते आणि समोर रस्ता दिसू लागला. तोच त्यांना कुणाची तरी हालचाल जाणवली. एक 60 वर्षाचा सायकलस्वार त्यांच्या दिशेनं येत होता. पण आता शैलेशला कसलीच रिस्क घ्यायची नव्हती. 2 वेळचा भयंकर अनुभव त्याच्या पाठीशी होता. तो सायकलस्वार त्यांच्याकडे संशयास्पद नजरेने पाहू लागला. शैलेश त्याच्याकडे लक्ष न देता सरळ रस्त्याने सुनंदासोबत निघू लागला. तसाच तो माणूस ओरडला, श्री स्वामी समर्थ. ते ऐकून शैलेश आणि सुनंदा चपापले आणि ही कुणी वाईट शक्ती नाही याची त्यांना खात्री झाली. दोघेही त्याच्याकडे वळले, पण तो गृहस्थ मागे हटला. शैलेशला कळून आले की याचाही गैरसमज झाला आहे. तसाच शैलेश त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, श्री स्वामी समर्थ. आता तरी खात्री पटली ना? ते ऐकताच त्या गृहस्थाने आपल्या गळ्यातील समर्थांचे लॉकेट काढून शैलेशला देऊ करीत म्हणाला, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. हे घ्या, तातडीने हे घाला. या जंगलात भयानक प्रकार घडतात. आणि त्याने आपल्या खिशात असलेल्यापैकी 4 लॉकेट काढत सुनंदा, राणी आणि मोनूला देखील देऊ केले. शैलेश त्याचे ते बोलणे समजून गेला. त्या गृहस्थाने राणीला लाडाने आपल्या सायकलवर बसवले व ते चौघेही तेथून जाऊ लागले. अचानकपणे भयंकर किंकाळी त्या जंगलात घुमली. आणि ते सर्वजण दचकले. त्यावरती गृहस्थ म्हणाले, घाबरू नका, स्वामी आपल्या सोबत आहेत. सगळेजण एका स्वरात स्वामींचे नामस्मरण करू लागले. हळूहळू उजाडू लागले व ते हायवेला एका धाब्याजवळ येऊन पोहोचले. जवळच्या त्या धाब्यावर ते गृहस्थ थांबले आणि त्यांनी चहाची ऑर्डर दिली. सगळेजण निवांत बसले. आता मोनूचा तापही कमी झाला होता, तरीसुद्धा तो थोडा गुंगीतच होता. चहा बिस्किट घेत घेत त्यांचे बोलणे सुरू झाले. शैलेशने न राहून त्यांना विचारले, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात, पण हे सगळे काय होते काका? तो गृहस्थ उत्तरला,
काही गोष्टी अनाकलनीय असतात. इथं या हायवेवर बऱ्याच जणांनी आपला जीव गमावलाय. जो जंगलात गेला तो कधी परत आला नाही. कोणी म्हणते जंगलात भूत आहे, कोणी म्हणते चोर आणि लुटारू आहेत. पण खरं काय ते कुणालाच ठाऊक नाही, अगदी मला सुद्धा. तुमचे नशीब चांगले म्हणून तुम्ही मला भेटलात, नाहीतर तुमचे बाहेर निघणे अशक्य होते. मी माझा मुलगा गमावलाय तिथं, म्हणून पहाटेच्या 4ला गस्त घालतो. तिथं कुणी ना कुणी भेटतातच, पण दरवेळी माणसेच असतील असे नाही. म्हणून मी स्वामींना जवळ ठेवतो. माझे रक्षण होते आणि दुसऱ्यांचेही. त्यावर शैलेश लगेच म्हणाला, पण काका, ती म्हातारी? त्याचे वाक्य तोडत तो गृहस्थ म्हणाला, तिचा उल्लेख देखील करू नका. झालं गेलं इथेच विसरा. इथून आले तसे उलट्या पावलांनी आपल्या घरी निघा. सुनंदाकडे बघत तो परत म्हणाला, बेटा, आता इथून उलट्या पावलांनी सरळ घरी जा. मोठ्या संकटातून देवाने तुम्हाला वाचवलंय. अजूनही संकट टळलेले नाहीये. घरी जाऊन कुलदेवीच्या नावाने गोंधळ घाला, पण स्वामींना विसरू नका. तुम्हाला विश्वास नसेल, पण या 2 चिमुकल्यांसाठी नक्की करा. सुनंदाचे डोळे पाणावले. नक्की करेन काका, तुम्ही आलात देवाच्या रूपाने. तेवढ्यात एक ट्रॅव्हल बस तिथे येऊन थांबली. चला, जा आता तुम्ही, ते सद्गृहस्थ बोलले. शैलेश आणि सुनंदा त्यांच्या पाया पडले. सुखी रहा असा आशीर्वाद मनोभावाने त्यांनी दिला आणि शेवटचे एकच ते बोलले, इथून गेल्यावर सुद्धा हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करू नका. या म्हाताऱ्याचे एवढे ऐका. आणि शैलेशने त्यांना होकार दिला आणि ते गाडीत बसले. तो गृहस्थ सायकल घेऊन उभा होता. तिघांनीही त्यांना हात दाखवून त्यांचा निरोप घेतला आणि ते गृहस्थही तिथून निघाले.